नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाइफ कोच RK या यूट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आपण आपल्या श्रावकांसाठी, दर्शकांसाठी आजचा विषय सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीतून दासबोध या सहज सरळ सोपी जी शिकवण आहे ती आपण अभ्यासक डॉक्टर शुभदा खटावकर यांच्या वाणीतून ऐकतो आहोत. आज आपण आहोत भाग 33वा मध्ये, दशक 17वा. विषय आहे प्रकृती पुरुष. या विषयातले पहिले 5 समास म्हणजे 5 विषय आज घेणार आहोत आपण. देव बळात्कार, शिवशक्ती निरूपण, श्रवण निरूपण, अनुमान निरसन आणि अजपा निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, अभ्यासकांना, दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना माझा विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण दशक 17वा पाहतो आहोत.
ज्याचं शीर्षक आहे प्रकृती पुरुष. मानवी जीवन दुःखमय आहे याचा उल्लेख समर्थांनी पुन्हा पुन्हा केला. आणि जो या पृथ्वी तलावर जन्माला आला त्याला दुःख भोगण्याशिवाय काही गत्यंतर नाही. खरे पाहता अंतरात्मा शुद्ध आणि निर्लेप असून देहाच्या संगतीमुळे त्याला तरतरेच्या सुखदुःखांचे भोग भोगावे लागतात. यातून सुटण्याचा एकच आणि एक मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा विवेचन आलेला आहे की आत्मानात्म विवेक. हाच खात्रीशीर उपाय समर्थाने सांगितला. विवेक हा उपयोग केल्यानं मित्र व ना केल्यास शत्रुत्व अशी आपली अवस्था होणार आहे. म्हणून जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट समर्थाने पुन्हा पुन्हा सांगितलेली की साधूंची संगती हवी आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला पहिली गोष्ट काय शिकायची असेल तर आत्मानात्म विवेक शिकायचा. या सूक्ष्म विवेकाचा सखोल अर्थ काय आहे तर या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी म्हणजे हृदयाच्या खोल गुहेमध्ये अंतरात्मा वास करतो. तो अत्यंत सूक्ष्म असून त्याचे जे कार्य आहे ते स्थूल देहाच्या मदतीनं चालतं. जर आपण त्याच्याशी योग साधू इच्छित असू तर आपल्याला त्याचं अखंड मनन आणि चिंतन अत्यावश्यक आहे. त्याच्या अशा अखंड सहवासाने त्याचं जे अद्भुत कार्य घडतं ते थोडंफार जाणून घेता येतं. त्याचं ज्ञान करून घेण्यास सत्संग, सत्शास्त्र, सत्श्रवण आणि अखंड त्याचं विवरण आणि पुढे जाऊन त्याचा साक्षात्कार या सर्व पायऱ्यांचा अवलंब करायचा आहे. मूळ परब्रह्माची जी स्थिती आहे ती शाश्वत, संत आणि निर्विकार आहे. त्यात मूळ संकल्प स्फुरल्याने स्त्री पुरुष भेदाचे बीज आहे. जेव्हा सृष्टी स्थूल आकार घेऊ लागते तेव्हा तो प्रगट होतो. अशा वेळी संतांची गाठ होणे उत्तमच. अन्यथा संत नाही भेटले तर काय करायचं तेही समर्थांनी ते सांगून ठेवले. ते म्हणतात संतांच्या उत्तम ग्रंथांचं वाचन करा की ज्या वाचनातून अभ्यासातून तुमची आत्मानात्म विवेक क्रिया तुम्ही शिकाल आणि ते आचरणात आणाल. स्थूलाचे मूळ वासनेत आहे पण वासना ही सूक्ष्म असल्याने ती दृश्य नाही. आत्मज्ञानातील अडथळा जर काय असेल तर ती वासना आहे. आत्मज्ञान श्रेष्ठच आहे. या जगातील अनेक पुरुषांनी आत्मशोध घेतच आपलं जीवन जगलेलं आहे. अंतरात्म्याचा शोध कसा करावा हे त्यांनी आपल्या ग्रंथांमधून विशद केलं आहे. मग त्यांच्या आधाराने आपल्याला आपल्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे. पण समर्थ म्हणतात स्वतः प्रचिती घेतल्याशिवाय ते ज्ञान आपण जगाला सांगू नये. आपल्या अंतरी 24 तास अजपा चालू आहे. म्हणजे आपली नाडी जे चाललेली असते ती खरं म्हणजे भगवंताचं स्मरण आहे. त्याला अजपा जप असं अध्यात्मामध्ये म्हणतात. हा अगदी सहजपणे शांतपणे चालणारा जप एकांतात बसून पाहायचा आहे. अनुभवायचं तर आहे, ऐकायचं आहे
आणि पाहण्याची क्रिया करायची आहे. साधकाने साधना करण्याचे कौशल्य सहज शिकून घ्यावं. आत्मचिंतनही करावं. जे लोक देहाभिमान सोडतात त्यांचेच कल्याण होते, हा महत्वाचा विचारही श्री समर्थ इथे मांडायला विसरत नाही. पुढे जाऊन ते सांगतात, पिंडाचे 4, ब्रह्मांडाचे 4 असे 8 देह सांगितलेले आहेत. सूक्ष्म देहाची 25 तत्वे, 4 देह, 4 अवस्था, 4 गुण इत्यादी 32 तत्वे ही पण सांगितलेली आहेत. आणि त्यामध्ये ब्रह्मांडाची 25 तत्वे आपल्याला मिसळायची आहेत. या सगळ्यांची मिळून बेरीज 82 होते. मग या तत्वांचं निरसन करण्यासाठी साक्षीपणाचा विवेक स्थिर करावा. त्यातून ज्ञानाची उत्पत्ती होईल. त्यामुळे अज्ञानाचा ऱ्हास होईल आणि विज्ञानाची म्हणजे विशेष ज्ञानाची प्राप्ती होईल. परब्रह्माची अवस्था उपाधी शून्य आहे. ते सर्व दृश्याच्या पलीकडे आहे. सूक्ष्म ओळखण्याचे सामर्थ्य प्राप्त करावे. दृश्याचा भेद करावा. त्याच्या मागे असलेले सूक्ष्म तत्व ओळखावे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखेर निर्गुणाशी तदाकार होऊन त्याचा अनुभव घ्यावा. हे प्रास्ताविक संपल्यानंतर आपण आता पहिल्या समासाकडे जातो, ज्याचं शीर्षक आहे देव बलात्कार. हे नाव वाचल्यावर ते म्हणतात, खर तर वाचकांना, अभ्यासकांना, श्रोत्यांना काहीतरी वाटेल, म्हणजे विचित्र वाटेल. पण ते म्हणाले, अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने हे नाव परिपूर्ण म्हणजे बरोबर आहे. मग ते कसे बरोबर आहे याचा आता आपण ते म्हणाले विचार करूया. समर्थ वारंवार हे सांगत आले की अंतरात्मा सूक्ष्म व आपला देह खूप जड आहे. अंतरात्मा जर देव आहे तर आपले शरीर त्याचे देऊळ आहे. काल परवाच्या विवेचनात हा विषय येऊन गेलेला आहे. अंतरात्म्याची मूळ अवस्था खरे तर सुख दुःखांचा स्पर्श न होणारी, केवळ साक्षी रूपाने राहणारी आणि निर्दोषपणे सर्वांना सम असणारी अशीच आहे. पण ते म्हणाले, जेव्हा तो देहात राहायला येतो तेव्हा त्याच्या संगरहित रूपाचे संगसहित असं परिवर्तन होतं. त्यामुळे त्याला देहाच्या संगतीने सुख दुःखे जबरदस्तीने भोगावी लागतात. देवावर झालेला हा बलात्कारच आहे ते म्हणतात. आणि हा अंतरात्मा रूपी देव ज्या देहरूपी देवळात राहतो आणि इंद्रियांच्या द्वारे समोर येणाऱ्या नैवेद्यांचा जबरदस्तीने भोग घेतो, कालांतराने अशी अवस्था प्राप्त होते की इंद्रियांच्या नैवेद्याचा, विषयांचा नैवेद्य जर त्याला दिला नाही तर तो देहरूपी देवालयाचा त्याग करतो आणि तेथून निघून जातो. तो अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे तो जेव्हा जातो ते कळतही नाही. कोणी त्याची जाण्याची कल्पनाही करू शकत नाही किंवा कोणाला ती येणं शक्यही नाही. मग ही कल्पना कोणाला येते तर फक्त ती देवाची देवालाच येऊ शकते. प्रत्येक ठिकाणी प्रथम मंदिर दिसतं आणि नंतर आतला देव. म्हणून देव पाहायचा असेल तर आधी मंदिर पाहावं लागतं.
अशा प्रकारची चालती बोलती अनेक मंदिरे, अगणित मंदिरे आहेत. त्यांच्या तऱ्हा वागणं, चालणं, व्यवहार करणं हे सगळं वेगवेगळं आहे. काही देवळांमध्ये ते म्हणतात सुख भरलेलं आहे, पण ते अल्पकाळ टिकते. मग मूळ परब्रह्म कसं आहे याचा पुन्हा विचार मांडताना ते म्हणतात ते निश्चळ आहे. अंतरात्मा मात्र चंचल असून सर्व चंचलांचा तो मेरुदंड आहे. तोच या विश्वाचा ईश्वर किंवा धनी आहे असेच समजावे. तो दिसत नसला तरी ते म्हणतात काही हरकत नाही, कारण ही सारी सृष्टी दृश्य विश्व हा त्याचाच खेळ म्हणजे प्रताप आहे. तो खरा भव्य आणि तेवढाच श्रेष्ठ आहे. त्याच्या प्रचंड चंचलपणाला कशाचीही उपमा देता येत नाही आणि तो एक क्षणही लहान मुलाप्रमाणे कुठेही स्थिर राहत नाही. अशा स्थितीमध्ये आत्मविवेकाच्या सहाय्याने अंतरात्म्याचा शोध घेणं, त्याला शोधून काढणं आणि त्याच्या चिंतनात अखंड राहणं, ही क्रिया ज्या पुरुषाला घडते त्याचं आयुष्य समर्थ म्हणतात खऱ्या अर्थाने धन्य कृतार्थ आहे. जो कोणी अंतरात्म्याचं अखंड चिंतन करतो त्याच्या जवळ अंतरात्म्याच्या प्रचितीच्या रूपाने तो अखंड राहतो. अशा पद्धतीने त्याच्याशी जो सदैव योग साधतो त्यालाच योगी म्हणावं. परंतु सूक्ष्म तत्वांचा शोध घेऊन अंतरात्म्याची प्रचिती घेणारे लोक थोडे असतात. विवेकी लोकांना खरं धन्य म्हटलं पाहिजे. संत संगतीने विवेक करावा हे पुन्हा पुन्हा सांगितलं. प्रथम संत संगत, मग त्यांच्या मार्गदर्शनाने सतशास्त्रांचं श्रवण आणि नंतर पंचीकरणाची क्रिया समजून घ्यायची आणि महावाक्यांचे अखंड विवरण करावे. शक्य होईल तेवढा परोपकार इथे करावा हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. त्याने काय होईल तर साधकाचं मन निसंग होईल, म्हणजे कुठल्याही वृत्तीत अडकणार नाही आणि त्याला सहजपणे आत्मसाक्षात्कार घडेल. अशा सत्कीर्तीच्या पुरुषांना परमेश्वराचा अंश मानावे आणि मग तेव्हाच त्यांच्या हातून जगताचा, जीवनाचा, प्राण्यांचा, माणसांचा जो काही उद्धार होतो तो शक्य होतो. मग या सर्व प्रदीर्घ जे काही विवेचन केलं त्याचा सारांश काय तर आत्मानात्म विवेकानं आत्मसाक्षात्कारासाठी आपल्या मनावर संस्कार करायचे आहेत. मग देह, बुद्धी, दृश्य जगत यांचा मोह आपोआप सुटेल. त्यासाठी परिश्रम घेण्याची गरज नाही आणि तो सुटला की अंतरात्मा आणि दृश्यांच्या मागील अंतरात्मा हे पाहण्याची सवय झाल्याने आपलं त्याच्याशी अखंड नातं, नुसतं नातं नाही तर त्याच्याशी आपला आत्मसंवादही सुरू होईल आणि देवत्वाची आपल्या अंतरी घडणारी प्रक्रिया समर्थपणे पुढे पुढे जात राहील. हा जो समास आहे ही शिकवण देऊन समर्थ आपल्याला पुढच्या समासाकडे नेतात. त्याचं शीर्षक आहे शिवशक्ती निरूपण. या समासामध्ये श्री समर्थांनी मूळ ब्रह्माविषयी माहिती सांगितली आहे. ते म्हणतात हे मूळ परब्रह्म चिरंतन
शाश्वत, निर्विकार, संथ, निर्मळ आणि निश्चळ आहे. तेथे ते एकमात्र असल्याने तेथे दुसरेपणाचे कुठले चिन्ह, ज्ञान, अज्ञान, स्मरण, विस्मरण किंवा अंधार, उजेड यापैकी तिथे काहीही आढळत नाही. मग अशा प्रकारच्या निश्चल कोऱ्या ब्रह्मस्वरूपामध्ये स्मरण स्फूर्त, त्यालाच चैतन्याची उपमा दिलेली आहे. गुणसाम्य असलेले हेच ते निर्गुणातील सगुण. त्याची अनेक रूपे म्हणजे अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, आदिशक्ती, शिवशक्ती ही होत. मूळ तत्वात किंवा बीजामध्ये जे असतं तेच पुढे वाढ झाल्यावर दृश्य रूपात दिसतं. नर नारी भेद मुळातच असल्याने तोही पुढे प्रगट होतो. खरे तर स्थूलाच्या मुळाची वासना आहे, पण ती दिसत नाही. हेही गोडच आहे. यामुळे दृश्य विश्वात सर्वत्र गूढपणा अनुभवाला येतो. मुळात वासना भेदहीन असली तरी सृष्टीच्या क्रमामध्ये ती स्त्री पुरुष भेदाने आढळते. तिचे बंधन आहे. म्हणूनच माणसे एकमेकात गुंतून राहतात. ही ईश्वराची करणी आहे. यालाच ते शिवशक्ती स्वरूप म्हणतात. असे शिवशक्ती स्वरूप प्रत्येकाने आधी समजून मग आपल्यामध्ये त्या ईश्वरी शक्तीचा योग्य विस्तार करायचा आहे. आणि त्यासाठी या समासाचं मनपूर्वक अध्ययन करणं हीच या समासाची शिकवण घेऊन पुढच्या तिसऱ्या समासाकडे आपण वळतो आहोत, ज्याचं शीर्षक आहे श्रवण निरूपण. या समर्थामध्ये श्री समर्थ आत्मा जे काही आत्म्याचं ज्ञान आहे त्याच्या प्राप्तीचे मार्ग सांगतात. म्हणजे केवळ आपल्याला उपदेश करत नाहीत, तर हे ज्ञान कसं मिळेल की या मार्गाने जा. मग ते आपल्याला सांगतात की अनेक थोर पुरुषांनी याच राजमार्गाने पुढे ते सतत प्रवास केला आणि म्हणून त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. मग या मार्गाचे 4 टप्पे ते आपल्याला सांगतात. पहिला आहे श्रवण, दुसरा आहे मनन, तिसरा आहे निधिध्यास आणि चौथा आहे रोकडा आत्मसाक्षात्कार. याचं वर्णन श्री समर्थ या समासात करीत आहे आणि मोलाचा सल्ला पण देत आहे. तो काय आहे, त्यात कशाचे वर्णन केले आहे हे आधी आपण ते म्हणतात पहा. मग नंतर वाचन वर्णन वगैरे जे काय करायचे ते करा आणि मग ठरवा की ज्ञान प्राप्तीसाठी श्रवणाची किती नितांत गरज आहे. त्यानंतरची दुसरी क्रिया मनन, म्हणजे सूक्ष्म विचारानं ज्ञानाच्या गहनात गहन विषयाचं सूक्ष्म ज्ञान मनन शक्य होतं. परमार्थामध्ये ते म्हणतात सर्वात महत्वाचा विचार म्हणजे कोणता असेल तर तो आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करणं हे आहे. अंतरात्म्याद्वारे युगानुयुगे विश्वाचा कारभार चालवला जातो. जगातले दिव्य विचार करणारे जे पुरुष होते ते केवळ या विचारासाठीच जगले. देहाचा विचार, खाणं पिणं, आपल्या भावना कल्पना यातलं त्यांच्याकडे काही नव्हतं आणि म्हणून त्यांनी दिव्य विचारासाठीच आपलं आयुष्य पणाला लावलं.
त्याच्या विना विश्वाच्या अस्तित्वाची कल्पनाच फोल आहे. यास्तव जगातल्या सर्व ज्ञानांमध्ये आत्मज्ञानाचा क्रमांक पहिला लागतो. मग ते म्हणतात अशी गंमत आहे की जो खरा मननशील विवेक संपन्न आहे त्याला पंचमहाभूतांच्या पलीकडे म्हणजे स्वतःजवळच असलेल्या आत्म्याचा शोध लागतो. परंतु त्यासाठी आधी सूक्ष्मात शिरावे लागते. परंतु मायादेवीचा मोहजाल इतका शक्तिशाली आहे की असा माणूस विश्वात सापडणेच दुरापास्त आहे. दृश्य विश्व नाशवंत क्षणभंगुर आहे आणि मायाजालाच्या सामर्थ्याने माणूस त्यातच गुरफटला जातो, स्वतःच नुकसान करून घेतो. त्यासाठी श्री समर्थ साधकांना इथे एक मोलाचा सल्ला देतात की ते म्हणतात त्यांनी विचाराने ऊर्ध्व व्हावे. म्हणजे सतत बाहेर न बघता वर बघा. आता त्याचं कारण ते आपल्याला काय सांगतात की याचाच सोपा अर्थ म्हणजे सूक्ष्मात प्रवेश करा. परंतु निरंजनाचा शोध घेता घेता देहातीत होणं म्हणजे खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक होणं आहे. उपासनेत मूळ संकल्पनेपर्यंत पोहोचण्याचं खरं सामर्थ्य आहे, पण ती उपासना सतत चालू ठेवली पाहिजे. त्या पलीकडे निश्चल ब्रह्माचा वास आहे. त्याचा विचार तर सूक्ष्माहून सूक्ष्म असा आहे. म्हणून साधकाने विवेक प्रलयाने जावे. हे साधल्यानंतर ग्रंथ दूर बाजूला ठेवावा. उपासनेने प्राप्त होणारे ब्रह्म एक रस निर्गुण निर्मळ निश्चळ आहे आणि ते आकाशासारखं आहे. हीच त्याची ओळखण्याची खूण आणि म्हणून ते सर्व व्याप्त ब्रह्म सर्व प्राण्यांना भेटत. तेच सर्वश्रेष्ठ आहे. सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म विचार प्रभावाने ते पिंड ब्रह्मांडाचा निराश करून आपल्याला ते ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि मग या सर्व तत्वांचा शोध घेऊन त्यांचा निराश करण्यासाठी सारासार विचाराची आणि त्यातून सार निवडून घेण्याची सावधान प्रक्रिया करायची आहे. ती सुखी समाधानी जीवनाची गुरुकिल्ले व्हावे यासाठी या समासाचं आपल्याला अध्ययन करायचं आहे. आणि ही शिकवण घेऊन आपण या दशकाच्या पुढच्या चौथ्या समासाकडे वळतो आहोत, ज्याचं शीर्षक आहे अनुमान निरसन. श्री समर्थ तत्वज्ञान समजून घ्यायला बुद्धीची उत्तम योग्यता लागते हे पुन्हा पुन्हा इथे वर्णतात. पण याच गोष्टीचे माणसाला सोयीस्कररित्या विस्मरण झाले आहे. त्यामुळेच आपल्या देहात अध्यात्माची प्राप्ती फार कमी श्रमामध्ये आणि स्वस्तात म्हणजे त्याला एक पैसाही न लागता होते. असे अनधिकारी जेव्हा अध्यात्मामध्ये विवरण करू लागतात तेव्हा ते अनंत चुका करतात, अनेक घोटाळे निर्माण करतात. त्यांनी तसे न करावे असा श्रेष्ठ उपदेश श्री समर्थांनी येथे आपल्याला केलेला आहे. आणि या समासामध्ये ते बजावून सांगतात की लोकांना जे सांगायचे आहे ते सुस्पष्ट आणि निसंदिग्ध असावं. योग्य शब्दांची निवड करूनच त्याचा योग्य वापर करावा.
कथन पाल्हाळिक नसावं. जे सांगायचं त्याला अनुभवांचं अधिष्ठान हवं, कोरडे विवेचन नको. सांगणाऱ्याची जी भूमिका आहे ते बुद्धीच्या भूमिकेवरून अधिकांश असते. त्यामुळे त्याने मौन गर्भ ब्रह्म अनुमानाच्या कक्षेत आणून सोडावं. श्रवण करणाऱ्याने स्वतः अनुभव घेऊन सांगणाऱ्याचे ऐकावे. अशा प्रचितीने संपन्न असणाऱ्या माणसाचे बोलणे ऐकले की आत्मसाक्षात्काराचा अनुभव अंगी बाणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रचितीचा सांगणारा लाभणे हे या जगामध्ये ते म्हणतात खूप कठीण आहे. हे सगळं मान्य केलं तरीही आपल्याला आपला पारमार्थिक प्रवास थांबवायचा नाही. आपल्याला ही शिकवण घेऊन पुढे जायचं आहे. आणि आजच्या कथनाचा म्हणजे आजच्या या बोलण्याचा समारोपाचा 5वा समास आहे, ज्याचं शीर्षक आहे अजपा निरूपण. म्हणजे माळ हातात घेऊन भगवंताचं नाम न जपता आपोआप जी क्रिया घडते त्याला अजपाजप म्हणलेलं आहे. या समासामध्ये श्री समर्थ अजपाचा थोडा परामर्श घेत आहे. साधकाच्या दृष्टीने अजपाचे महत्व खूपच आहे. प्राचीन वाङ्मय म्हणजे वेद, उपनिषदे, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, तंत्र आणि त्याच्या जोडीला बौद्ध दर्शन या सर्वांमध्ये अजपाचे वर्णन केलेले आहे. जपा शब्दामध्ये मूळ धातू जप असा आहे, ज्याचा अर्थ आहे जपणे म्हणजे मनात म्हणणे. कोणत्याही प्रयासाशिवाय जो जप किंवा मंत्र चालू राहतो त्यालाच अजपा म्हटलेलं आहे. त्यालाच दुसरं नाव गायत्री आहे. हंसहा या हंसो या मंत्राला अजपा हे नाव आहे. विद्यारण्य जे मुनी होते त्यांच्या सर्व दर्शन ग्रंथामध्ये पातंजल दर्शनाचे जे विवेचन आलेले आहे त्यावर भाष्य करताना अभ्यंकर शास्त्रीने असं सांगितलं की अजपा मंत्र स्वभाव सिद्धत्वात न अयम इतर मंत्रवत जप्यते तेन अजपा इति उच्यते. तत्र श्वासः प्रश्वासयोः हंसः इति भावना क्रियते. म्हणजे बाहेरचा वायू आत घेणे हा श्वास, तर आतला वायू बाहेर सोडणे याला प्रश्वास म्हणतात. श्वास घेताना सोकार म्हणजे सोहम, तर श्वास सोडताना हंकार. सोकार शक्तिमय आहे तर हंकार शिवरूप आहे. हंस आणि सोहम दोन्ही एकच आहेत असे समजावे. मरामराचा ध्वनी जेव्हा अजपा झाला तेव्हा तो आपोआप राम राम झाला. हे वाल्मिकींच्या आयुष्यामध्ये आपण अनुभवलेलं आहे आणि त्यामुळेच वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणून सोहम व ओंकार एकच आहेत. सोहम प्रणव रूप आहे. प्रत्येकाचा जीव अवयवांनी व्यापलेला असून तो सोहम सोहम असा जप करीत हृदयात राहतो. आणि जे भक्तिमान योगी असतात त्यांना प्रणव जप खूप प्रिय असतो. प्रणवात भगवंत आहे अशी कल्पना करून योगी लोक अहोरात्र प्रणवाचा जप करत असतात. जे लोक स्वरपूजक स्वर साधक आहेत
ते थोडा वेळ कुंभक करून अजपा करतात. म्हणजे गायकांना, स्वर साधकांना अजपाचं किती महत्व आहे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. असा जप त्यांना त्रिकालाचे ज्ञान करून देतो. एवढेच नव्हे तर त्यांना अलौकिक सिद्धीची प्राप्ती करून देतो आणि अखेरी ते मोक्ष ज्ञानाचे विजयी प्राप्त करते होतात. जे साधक अद्वैत वेदांती अजपाचा जप करतात तेही सगुण ब्रह्माची अभेदाने उपासना करतात. या उपासनेला अहम ब्रह्मोपासना असं म्हटले जातं. मग उपासनेचं असं श्रेष्ठत्व आहे की या अजपाजपाने जीव चटकन स्वरूपमय होतो. विविध प्रकारची सगुण उपासना करणारे भक्तिमार्गी जे संत असतात त्यांना अजपा सहज साधतो. तसेच प्रेम समाधीचाही अनुभव त्यांना येतो. पुढे त्यांचं नाम अखंड 24 तास चालतं. ते म्हणतात वाणीचे जरी 4 प्रकार असले तरी परावाणी केवळ मूळ संकल्पमय, स्फुरणमय, उन्मेष रूप किंवा शिवशक्ती रूप असते आणि तिची भावमय, शांत, स्वस्थ अशी जी अनुभूती येते तिच्यात केवळ आनंदाचा भाव आणि जाणीवत असते. तिच्यातून येणारा प्रथम नाद हा प्रणव रूप किंवा त्याला ओंकार रूप म्हणलेला आहे, जो वेदांचे सनातन बीज तर आहेत, शिवाय दहराकाश अथवा वसती स्थानही आहे. यास्तव त्याचं नाव नाद ब्रह्म असं दिलेलं आहे. पश्यंती स्वरूप नाद ब्रह्म अर्थ प्रधान आणि चराचराला व्यापून उरणार आहे. सूक्ष्म नाद रूपाने त्याचे प्रत्येक जीवाच्या अंतरी वसती स्थान आहे. नाद ब्रह्माचा अभ्यास जे साधक करतात ते कानात कापसाचे बोळे घालतात आणि ध्यान करताना आतील प्रणवाचं फक्त ऐकायचं काम करतात. ही नाद श्रवणाची क्रिया मंद झाल्यावर स्वरूप प्रचिती पण मंद झाली असे समजावे. श्री समर्थांनी या समासात आपल्याला हे सांगितले आहे की आपल्या रोजच्या श्वासाच्या प्रश्वासाच्या 24 तासांच्या ज्या प्रक्रिया घडतात त्यामध्ये आपले 21,600 श्वास आणि प्रश्वास होतात. हीच अजपा जपाची संख्या होय. स्वरांचे जन्मस्थान शरीराच्या आत आहे. एकांतात मौन धरून बसल्यानंतर सोहमचा सूक्ष्म नाद ऐकू येतो. तेथे उच्चार नाही पण शब्द मात्र असतो. सोहमला ध्वनी नसल्याने तो सहज शब्द आहे. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा मंत्र उच्चारताना जो जी क्रिया घडते त्यालाच अजप चालणे म्हणतात. हाही शब्द मागे टाकून अजपात जाणारा खरा मौनी असतो. त्याला सर्वांमध्ये अजपाचा अनुभव घेता येतो. अंतरात्मा ही सहजपणे पाहण्याची गोष्ट आहे. त्याचं दर्शन होतात. ध्यान सहज घडतं. माणसाच्या सहजपणे वागण्याने अंतरात्म्याला काय होत असेल तर आनंद होतो आणि जोपर्यंत आपल्या अंतरी अजपा भरलेली आहे आणि हे जोवर आपल्याला उमगत नाही तोपर्यंत ना प्रपंच ना परमार्थ म्हणजे सुख नाही, समाधान नाही, कुठलाही आनंद भरभरून लुटता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी
ही क्रिया उत्तमोत्तम पद्धतीनं काहीही पैसा अडका वेगळा वेळ न खर्च करता आपल्याकडून घडते आहे ती उत्तमात उत्तम घडावी एवढाच समर्थांचा आपल्याकडून अभिप्राय आहे. तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया आणि आज आपलं याविषयीचं जे विवेचन आहे ते इथे आपण थांबूया. भगवंताचं नामस्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई खटावकर, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप खूप आभारी आहोत. आपण दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आज इथे थांबतो.